आपल्या स्टार एक्झाम्पलच्या मालिकेमध्ये आज आपण सराव संच 3.3 मधील गणित क्रमांक 6 घेत आहोत। गणित क्रमांक 6 एका अंकगणित श्रेणीच्या पहिल्या 55 पदांची बेरीज 33 आहे, तर तिचे 28वे पद काढा। पहा, हे एक तिसऱ्या प्रकरणातील स्टार एक्झाम्पल आहे, महत्त्वाचे आहे आणि नीट तुम्ही समजावून घ्या। पहा, एका अंकगणित श्रेणीच्या पहिल्या 55 पदांची बेरीज 33 आहे, तर तिचे 28वे पद विचारले। म्हणजे येथे आपल्याला दोन्ही सूत्रांचा वापर करायचा आहे। दोन्ही सूत्र कोणते? अंकांची बेरीज, त्याला सूत्र असतं SN बरोबर n/2 2a अधिक n वजा 1 d, आणि दुसरं सूत्र आहे TNचं, TN बरोबर a अधिक n वजा 1 d। अशी दोन सूत्र आहेत। या दोन्ही सूत्राचा आपल्याला वापर करायचा आहे। तर पहिल्या 55 पदांची बेरीज किती आहे? 33 आहे। पहिली अट पाहता नीट, पहा नीट, पहिल्या 55 पदांची बेरीज, पहिल्या 55 पदांची बेरीज 33 आहे। मग आता पहा बरं, त्यांनी पदांची बेरीज दिली, म्हणजे याला आपण पहिले सूत्र वापरूया। कोणतं? SN बरोबर n/2 2a अधिक n वजा 1 d। म्हणून पहिल्या 55 पदांची बेरीज 33 आहे, म्हणजे कसं होणार? 33 बरोबर n आपल्याला माहिती आहे, n म्हणजे किती पद येते? 55 पद आहेत। 55/2 2a म्हणजे पहिलं पद। पहिलं पद आपल्याला दिलेले नाही, जी गोष्ट दिली नाही ना ती आहे तशी लिहून ठेवायची। 2a n माहिती आहे आपल्याला 55 वजा 1 d म्हणजे त्या अंकगणित श्रेणीच्या पदांच्या मधला सामान्य फरक दिला का? सामान्य फरक नाही दिला, मग आपण d आहे तसं द्यायचं। म्हणून नीट पाहता इकडे, हा 2 ते भागिले तो गुणिले होणार, म्हणजे कसं होईल? 33 2 66 होईल। 66 बरोबर 55 2a अधिक 55 मधून 1 गेला 54 d। दोघांचं उत्तर 54 आले, सिंगल नंबर आलाय, आता कंसाची गरज नाही। म्हणून आता हा 55 गुणिले तो इकडे भागिले केला, 66 भागिले 55 बरोबर 55 इकडे आलेलं आहे, त्यामुळे आता फक्त काय राहिले? 2a अधिक 54 d, 2a अधिक 54 d। 55 ने 66 ला भाग लावला, पहा इकडे 66 भागिले 55, 5 आहे 0 आहे, आधी 5 ने भाग लावू, 5 1 5 5 1 5 5 1 5 1 उरला, 5 3 15 परत 1 उरला, 15 5 0 0 11 11 1 11 2 उरले, जाईन भाग 11 1 11 11 1 11 किती उरले? 2 11 2 22 11 0 0। उत्तर काय आलं पहा बरे? 120 बरोबर 2a अधिक 54 d। 120 आहे, 2 आहे, 54 आहे, सर्वांना 2 ने भाग जाईन, 2 ने भागून उत्तर काय आलं मग? 60 बरोबर a अधिक 27 d। म्हणून a अधिक 27 d बरोबर 60। याच्या पुढे काय होणार नाही, कारण आपल्याला a पण माहीत नाही, d पण माहीत नाही। याला आपण म्हणूया समीकरण नंबर 1, हे असंच ठेवायचं। आता पुढे काय म्हणले? तिचे 28 पद विचारले, 28वे पद। मग सूत्र ते लिहायचं, पहा 28वे पद शोधा, आपल्याला शोधायचं आहे। मग सूत्र कोणतं भरायचं? मग TN बरोबर a अधिक n वजा 1 d। TN म्हणजे 28 बरं का, ऐका नीट, 28वे पद शोधा म्हणजे T 28 असं लिहायचं। ए आपल्याला माहीत नाही,
एन माहीत आहे, एन म्हणजे 28 वजा 1, डी माहीत नाही, म्हणून टी 28 म्हणजे 28 पद. टी 28 म्हणजे काय? 28 पद. ए अधिक 27 डी. आता पहा आपल्याला ए पण माहीत नाही, डी पण माहीत नाही, परंतु इथे पहा बरे, ए अधिक 27 डी ही पूर्ण आपल्या किंमत दिलेली आहे, म्हणून लिहायचं समीकरण 1 वरून, समीकरण 1 वरून टी 28 बरोबर थेट आपल्याला ए अधिक 27 डीची किंमत माहिती आहे. आपल्याला ए किती माहिती असण्याची गरज नाही, डी किती आहे माहिती असण्याची गरज नाही, दोघांची मिळून आपल्याला किंमत माहिती आहे. किती आहे? 60 आहे. म्हणून लिहायचं त्या अंकगणिती श्रेणीतील 28वे पद 60 आहे. पहा, मग ती जी अंकगणित श्रेणी आहे ना, त्याचं 28वे पद किती आहे? 60 आहे. म्हणजे आपण जर इथे 60 किंमत भरली, एन ची किंमत येते तर आपल्याला जर आपल्याला एन ची किंमत काढायची असेल, एन म्हणजे किती पद आहे, तर आपल्याला सूत्र हे वापरता येतं आणि हे वापरता येतं. आता आपलं 28 पद विचारलं आहे, त्यामुळे आपण हे सूत्र भरलेलं आहे. मग अशा प्रकारचे गणित हे तुम्ही पुन्हा एकदा पहा आणि पुढील एक्झाम्पल पाहण्यासाठी आमचा पुढचा व्हिडिओ पहा.